60,000ची लाच घेताना पिंपरी चिंचवड मनपाचा बीट निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयातील बीट निरीक्षक उमेश लोंढे याला तब्बल 70,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीने रंगेहात पकडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पिंपळी गुरव परिसरातील एका अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी आरोपी अधिकाऱ्याने तक्रारदाराकडे 70,000 रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट अँटी करप्शन ब्युरो महाराष्ट्रकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची शहानिशा झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने पिंपरी परिसरात सापळारच लानी ठरल्याप्रमाणे 70,000ची रोकड स्वीकारत असतानाच उमेश लोंढे याला रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईनंतर पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये एकच खळबळ उडाली असून बांधकाम नियंत्रण विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सध्या आरोपी विरोधात सांगवी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान या प्रकरणात आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग आहे का याचा शोध आता एसीबीचे अधिकारी घेत आहेत. भ्रष्टाचाराविरोधातील ही मोठी कारवाई आणि या प्रकरणात आणखी कोण अडकणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी अनिल कांबळे, पुणे.